महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन अंबाजोगाई। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वैष्णवी हगवणे हिची तक्रार दाखल करून घेऊन कारवाई केली असती तर हा प्रकार घडलाच नसता। त्यांनी बेजबाबदारपणे केलेल्या वक्तव्याचा निषेध करत रुपाली चाकणकर यांच्या फोटोला DPIच्या बीडच्या अध्यक्षा उषा चव्हाण यांनी रुपाली चाकणकर यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी न्याय द्या अशी घोषणाबाजी करण्यात आली, तर रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी तीव्र मागणी करण्यात आली। जोपर्यंत वैष्णवीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील अशी भूमिका त्यांनी मांडली। यावेळी DPIच्या महिला अध्यक्षा उषा चव्हाण, ॲडव्होकेट सुनीता सुधाकरराव देशपांडे, भाग्यश्री उमेश साखरे, कलावती होके, स्वाती होके, शीतल होके, रुपाली होके, आयशा पठाण, शेजादी पठाण, नसीम पठाण, शेख नुसार, आलिमून शेख यांच्यासह याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर। काय सांगा तुम्ही रुपाली चाकणकर यांच्या फोटोला जोडे म्हणून आंदोलन करण्यात आलेलं आहे, काय मागणी आहे तुमची नेमकी? मागणी आमची ही आहे की या राज्यामध्ये महिला आयोग हे आहे तरी देखील महिलांना इथं न्याय मिळत नाही। जवळपास वर्षामध्ये 8,000 केसेस, इथं कुठल्याही प्रकारे न्याय मिळालेला नाही महिलांना। आणि रुपाली चाकणकर ज्या पद्धतीने आलेल्या केसांची यादी दाखवतात, पण तुम्ही आतापर्यंत न्याय किती लोकांना दिला? आणि राहिला विषय वैष्णवी गेली नसती, आज वैष्णवीची हत्या झाली, आत्महत्या झालेली आहे। कारण तुम्ही जर मयुरीला न्याय दिला असता तर आज वैष्णवीला तिचा जीव गमवावा लागला नसता। तुम्ही स्पष्टपणे 27 मे रोजी आदरणीय फडणवीस साहेबांना तुम्ही पत्र पाठवलं आणि पोलिसांचा याचा तपास काढा की मयुरी हगवण्याची केस तुम्ही का घेतली नाही किंवा त्याच्यावर तुम्ही पुढची प्रोसेस का केली नाही। मग तुमचे काही आत्ता डोळे उघडतात का? इतके दिवस तुम्ही काय केलं? म्हणजे महिलांना आज पोलीस स्टेशनमध्ये गेलं तरी सुरक्षता नाही, महिलांना तिथं 18 तास उभं राहावं लागायला लागले। मग महिला आयोग नेमकं